प्रेक्षक दाखवताना उद्या आणखीन एक आज ऑफिसला असल्या कारणाने ओमकार दळवी आज उपस्थित आहे, पण उद्या त्याचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळेल स्कोरर की स्कोररच्या माध्यमातून. चल 4 ओव्हरची मॅच आहे आणि सामन्याला ते होते सुरुवात. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं ऐरोली कोलिवाडा टीमने पहिल्याच मॅच मध्ये आझाद 11 खेळणेला पराजित केला आणि नुकतंच अतिशय मॅच जवळपास बनवली होती मुसलमान जीवन गोपाल याने, पण तो त्याचा अवघड फटका हेलिकॉप्टर फसला, लँड होऊ शकला नाही, तिथे मॅच फिरली. होतं क्रिकेट आहे, खूप मोठा असं स्कोर होता. पहिले मॅच लो स्कोर होता आणि तो सहजगती पार केला होता. मनोज चव्हाणच्या एक तडाखेबंद झुंजार खेळीने त्यात मनोज चव्हाण पहिलं प्लेअर ऑफ द मॅच किताब आपल्या नावे केला. लेट्स स्टार्ट टू गेम. चेतन पाटीलच्या साथीला आता स्पेल लेग आपण पाहू शकतो, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस झाली तेच राजेश रावलो. स्पेल लेगला अंपायरची भूमिका पडतात. मॅच कडे आपण पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कर मित्र विकास भोईर, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला चंद फुल ऑफसाइड ऑफ स्टंप, पिचिंग झाला खूप ऑफ स्टंपच्या बाहेर. ते पाहिलं ना, ते चेतन पाटील आता दंडित करताना घोषित केलं वाईट म्हणून. एक्स्ट्रा धावने वाईट बॉलने मात्र सुरुवात होते. तिसरी मॅचच्या पहिल्या इनिंगचा पहिला बॉल खराब, अमंतरने सुरुवात झाली आहे एक्स्ट्राने. पॉइंट खडं केले ते पाहू शकता इनसाइड द सर्कल 30 यार्ड मध्ये. वाईट नंतर पुन्हा एकदा तीच दिशा आणि तोच अंपायर कडून इशारा वाईट बॉलचा. सलगचे 2 बॉल वाईट टाकले, 2 धावा मात्र पाहायला मिळते. बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळालंय आणि ते आकाश आणि त्याच्या सोबतीला विवेक दोन्ही बॅटिंगने मात्र सुरुवात केली होती. स्मिथ 11 कुमार दणदणीत षटकाने सुरुवात केली होती आकाशने पहिल्या मॅच मध्ये. बॅकफुट वर घेतला, बॅकफुट पंच केला, डीप कव्हर फॉन्ड क्षेत्राच्या खाली टप्पा वळून गेला, होईल पण चेंडू चरण चौकार. शॉर्ट ऑफचा चेंडू होता, बॅकफुट वर गेला, हॉरिझॉन बॅट न मात्र कव्हर पॉइंटला हा दणदणीत चौकार आकाशच्या बॅट मधून. चरण खणखणीत चौकार, 2 वाईट नंतर एक चौकार. समजूतदारपणाच्या 2 गोष्टी बरोबर सांगताना अभि चांगला अनुभव अभिकडे. अभि जोशी गिव्हन द ऍडवाइस ऑफ द यंगस्टर बॉलर मिथ. चौकार मारल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन छान केलं, पण दिशा 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 पहा कुठे पिचिंग एकदम खराब झाले. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा तिसरा वाईट तब्बल या ओव्हर मध्ये टाकताना 3 वाईट टाकल्यात. 7 धावा जाते. नियंत्रण थोडासा मध्ये भटकला जातो. नॅचरल आउट स्विंग सांगताना तो पिचिंग होताना पहिले मॅच पाहिली अतिशय दर्जेदार बॉलिंग, पण दुसरा ओव्हर ना तो मार खाल्ला होता. मिथने पहिले ओव्हर अतिशय चांगलं टाकलं. 11 धावा फक्त दिले होते पॉवर प्ले मध्ये मिथने पहिल्या मॅच मध्ये. ऑन द पिच डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षण पोहोचेल का? डेफिनेट पोहोचणार नाही, सरळ जातो, त्याला बीट करून आला बरोबर साइड स्ट्रिंगच्या जवळ पडून हा षटकार सिक्सर. 2 चेंडू मध्ये खणखणीत सुरुवात करताना आकाश पहिल्या मॅच मध्ये त्याची तडाखेबंद खेळली आणि त्याला सांगूनच पाठवलंय डगआउट मध्ये, तुझं फक्त एवढंच काम आहे, जो चेंडू येईल त्याला मत तोडून अक्षरशः फेकून दे, असा त्याला सल्ला. पिचिंग पिंच हिटर just like the 1992 great batch from New Zealand, then 1996 another completely 30 yard मध्ये अक्षरशः आधुनिक मध्ये त्या काळामध्ये ते वर्ल्ड कप खेळले होते, बदल केला होता सनत जय सूर्या along with रोमेश कालवथेंना. द ग्रेट पार्टनरशिप. जवळजवळ पहिल्या 15 ओव्हर पॉवर प्ले मध्ये अर्ध काम फत्ते करायचे जय सूर्या आणि कालवथेंना. तसंच बॅटिंग मात्र सेट करताना इथे पाठवलंय आकाशला, जाऊन फक्त मारझोडची भाषा बोल आणि तेच करायला सुरुवात केली. दुसऱ्या मॅच मध्ये आकाशने प्रॉपरली हिटिंग अटॅकिंग बॅटिंग ओनली बाय आकाश. 2 चेंडू मध्ये 1 चौकार 1 षटकार स्पष्ट करते ती खेळी आक्रमकतेचं. बॅकफुट का पुन्हा एकदा कडा, पण स्क्वेअर पॉइंटला क्षेत्ररक्षण खाली पद्धत मिळेल फक्त 1 सिंगल. 14 धावा तब्बल जाते. पहिले ओव्हर टाकताना मागडे 4 ओव्हरची मॅच दणदणीत सुरुवात. बातचीत होते हलकीशी
डाव मध्ये बदल कराव का तसंच घ्यावं कदाचित विवेकने सगळ्यात एक्स्ट्रा करे पहा एक्स्ट्रा कमांड मध्ये खुला आहे तसं पाहिलं तर दोनच फिल्डर आउट ऑफ द सर्कल एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट बाकी ऑफसाइड ऑफस्टम चांगला चेंडू खोलात टाकले फक्त ढकल आणि चिक्की रिस्की सिंगल धाव घेतली षड एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकतो फिल्डिंग करताना थोडं फंबलिंग झाली टॉप ऑफ बॉल फिल्डर चिंगी ते चिंगीला 38 मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळते बऱ्याच आम्ही टुर्नामेंट पाहिलं चिंगी 38 बाहेर असतो पण एवढा शॉट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड द सर्कल ऑफ साइडला फिल्डिंग करता गडबड उडाली होती प्लेसमेंट झालं बदल का कदाचित असं होतं जजमेंट मिळत नाहीये 38च्या बाहेर सातत्याने त्याला पाहिलं जातं पण यावेळेला आपण इनसाइड द सर्कल पाहू शकतो चिंगीला अनिकेत सानुके सिंगल मिळते धावसंख्या मात्र पोहोचली 15 ओव्हर पहिले ओव्हर टाकलं जातं मिथ भोईर कमजिंग बॉल लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू बिबिक हवेमध्ये खेळलाय टायमिंग चुकले डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण खाली झेल पकडला सोहम सूर्यवंशी चांगला बॅटर 17 नंबर जर्सी द टॉप ऑफ द एबी डिव्हिलियर्स आपण पाहू शकतो नाहीतर रिसिप पंतला आपण पाहतोय 17 नंबर लकी ठरतो 17 वर खतरा परंतु इतरांना ते देतात तसा इतराचा बॅट्समॅन बॅट बाद केलंय विवेकला पाठवलं मागच्या मॅच मध्ये 24 धावांची एक झुंजार खेळी खेळताना पाहायला वेग पण या मॅच मध्ये स्वस्तात बाद पहिला हद्रा 0 विवेक खातोय खोलण्याची संधी दिनेश वर चेंडू त्याला मजबूर केलं शॉटम जॅक केलं वाईट इज डीप मिड विकेटच्या ठिकाणी असलेला सोहन सूर्यवंशी एकदम चपलक क्षेत्ररक्षक त्याच्या हातून झेल सुटणं कठीण असते कठीण झेल टिपला आणि पहिली विकेट मीच्या नावे केली पहिली तू मात्र मिळवून दिली टीम ऐरोली कोलीवाडा टीमला एक गडी बाद स्कोर आहे 15 फन लॉस ऑफ 1 विकेट नाव पहिल्या मॅचचा सामनावीर 30 धाबा 2 ओव्हर टाकताना 18 धाबा 4 विकेट आणि एक झेल आणि निवड करताना योग्य निवड केली प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर अप्रिती खान 5-6 वर्षापूर्वी आम्ही पाहिलं श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये दणदणीत जेव्हा अर्धशतक ठोकलं होतं ना आणि कारकिर्दीत ते अर्धशतक वेगळं असतं जेव्हा आम्ही बातचीत केलं तर खरोखरच खूप आनंद झाला होता आणि खास करून श्रीकृष्ण मित्र मंडळ त्यांनी आभारी मानलं होतं जेव्हा अर्धशतक पूर्ण केलं अप्रिती खानने लेफ्ट हँड राऊंड द विकेट टप्पापाने चेंडू स्विंग झाला येऊ दिला हलक्या त्याने फक्त ढकलून दिले स्क्वेअर ऑफ द पॉइंटला इनसाइड द सर्कल सिंगल घेतली खात गुल्ल अप्रिती खानने धावसंख्या 16 वर पहिली ओव्हरची होते इथे सुरू समाप्ती टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेताना पहिले बॉलिंग का जबाबदारी सोपवली होती मित भोईरकडे खूप खर्चिक ठरण्यापेक्षा मी म्हणेन एक विकेट होती ती दिलासा देऊन जाईल 16 वर एक पहिली ओव्हरची तरी समाप्ती 4 ओव्हरची मॅच आता कॅप्टन आला बॉलिंग मार्कवर मनोज चव्हाण 16 वर 1 सध्या स्थिती आहे अतिशय दर्जेदार सालापानं या वर्षी 5वं सीझन आपल्या भेटीला दोस्ती ग्रुप प्रेझेंटेड दोस्ती चषक 2026 पर्व 5 पहिली मॅच ऐरोली कोलीवाडा विरुद्ध आझाद 11 खेळणी खेळली आणि तिथे 40 टार्गेट लिहिल्या पेळलं होतं सजगते मॅच मनोज चव्हाणची ते दिमागदार बॅटिंग 2 चौकार 2 षटकार तोच बॉलर आला हॅट्रिक घेतली होती मनोज इथे चान्स फॉर द कॅच पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक आणि दाबाची या सुरुवात करताना आपलं पहिलं ओव्हर टाकताना दुसऱ्या मॅचच्या पहिल्याच बॉलवरती विकेट वा बाय वा गतीमध्ये परिवर्तन केलं थोडंसं सावकाश गतीमध्ये टाकला चेंडू ओळखू शकला नाहीये आणि बॅटर मात्र अफ्रिदी खान बॅक into the pavilion and is gone मोठी विकेट त्या बॅटरने मागच्या मॅच मध्ये 3 धावांची धुवांधार बॅटिंग दोन्ही बॅट्समन मध्ये स्वस्तात परतले विवेकच्या बाबतीत 24 धावा त्यांनी काढले होते पहिल्या मॅच मध्ये या मॅच मध्ये तो 0 वर अफ्रिदी खानचं तसं झालं फक्त 1 धावचं योगदान दिलं सध्या अडचणीत मध्ये जाताना आता जय बालाजी रबाले टीम सुरुवात चांगली करून दिली आकाशने तो वैयक्तिक 12 वर खेळतोय 1 चौकार 1 षटकार पण थोडस मात्र त्याचं तापलेलं होते ना बॅटिंग ते तापलेले कुठे ते थंड झाले कारण तो स्ट्राईक पासून खूप वेळ पाहिला तर कित्येक चेंडू लांब आहे नॉन स्ट्राईक एंड कडे
जेव्हा जेव्हा बॅटर गरमीमध्ये असतो तेव्हा गरमीमध्ये बॅटिंग करताना जर त्याला स्ट्राईक मिळाला तर मॅच असे स्लो चालते. दुसऱ्या एंड कडून 2 विकेट पडल्यात. मनोज चव्हाण ग्रेट बॉलिंग या टप्पामध्ये चेंडूला हलकस स्विंग केलं. बाकीचे तमाम काम करताना विकेटच्या पण अभि जोशी द गुड कलेक्शन विकेट कीपर बिहाइंड द स्टंप. नो रन. विकेट नंतर डॉट. 16 धाव 2 गडी बाद. चांगले ओट टाकताना स्वतः कॅप्टन. गतीमध्ये आणखी एक झटका लागेल का? डेफिनेटली संधी आहे. डाऊन द बॉल मीद भोईर. सुपर कॅच. अनदर विकेट टू द मनोज चव्हाण. किती विकेट काढलेत पहा. पहिले मॅच मध्ये हॅट्रिक. गत वर्षी असं जलवा परंतु हॅट्रिक गेल्यानंतर मॅच हारली होती जे मला चोळेगाव ठाकूरली. हॅट्रिक गेल्यानंतर बरोबर 4 पण तशी चुकी मात्र पहिल्या मॅच मध्ये त्यांनी केली नाही. हॅट्रिक घेताना ती मॅच बनवली. आज झाला फलंदाज विकेट डॉट. विकेट 3 चेंडू आतापर्यंत कॅप्टन 21 धाव नद्या 2 झटके दिले आणि अवस्था केली जय बालाजी रबाले टीमची. 3 गडी बाद 16. जेवढ्या पहिल्या ओव्हर मध्ये धावा दिल्या होत्या मित भोईरने तेवढ्या धावा आहेत. कारण दुसरा ओव्हर टाकताना टीम कडून आपलं पहिलं हाताळताना कॅप्टनने सुरेख अशी सुरुवात केली. विकेट घेताना सुरुवात नंतर डॉट आणि पुन्हा एकदा विकेट मिळवली जितू. पहिली विकेट काढली मितने. विवेकची त्याच्यानं आफ्रिका बाद केला आणि जितूला आता इनेट क्रमांकावर इक्रम खान ब्रदर ऑफ द आफ्रिदी खान. चांगल्या शहाणपणाचा क्रिकेट. विकेट पडल्यानंतर असं खेळणं तुम्हाला गरजेचं असतं. फ्लिक ऑफ द रिस्ट. कलाची जादू दाखवली. कलात्मक फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट गेटिंग सिंगल. नाव व्हेरी 17 धावा पोहोचते. 17.3. 17 3 गडी बाद. राईट हँड वर्थ विकेट ऑन द अप. व्हॉट अ बेहतरीन शॉट यार. पण फिल्डिंगचा क्लास पहा. व्हॉट अ लवली फिल्डिंग यार. वाईट फिल्डिंग बाय यश. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला नुसता गेल्यानंतर अचूक चेंडू फेकचं हे दर्शन त्यांनी घडवलं. नाव द लास्ट बॉल. 2 धावा 2 सिंगल. तर 5 चेंडू टाकलेत. 2 विकेट घेतल्यात कॅप्टनने या षटकामध्ये ओव्हर मध्ये. गतीमध्ये परिवर्तन चान्स बहुत कॅच होईल का? डेफिनेटली होणार ना. थोडंसं बीट करून चेंडू होतं फॉर आचारान. षटकार का चौकार. खेळ थांबलाय आणि हा चौकार. थोडस स्टार तू घेऊ कमिंग स्क्वेअर लेग त्याच्यानं मिड बेगेत पाहत राहिले तोपर्यंत वेल निघून गेली होती. गेलेली वेल अशी परत येणं कठीण. चौकार मिळालाय म्हणजे ओव्हरचा शेवट करताना गोड केला. चौकार ठोकून ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. या चौकाचे 6 धावा मात्र मोजल्या. 2 धक्के दिले. 2 विकेट प्राप्त केले. अशोक 3 गडी बाद. 2 ओव्हरची झाली समाप्ती. 22 धावा. जय बालाजी रबाले. 4 ओव्हरची मॅच आहे. तिसरी मॅच आपल्या भेटीला. अतिशय दर्जेदार भव्य दिव्य स्पर्धा. सीझन 4 पण आहे. सीझन 5 पदार्पण करताना घेऊन येतोय दोस्ती ग्रुप 2026. विकेट पाहिला तर पहिले ओव्हर मध्ये एक पडली होती जेव्हा बाद झाला होता विवेक. त्याच्यानंतर आफ्रिदी आणि जितू हे विकेट मात्र ठरले होत्या कॅप्टनच्या जाळ्यामध्ये. ते ओव्हर मध्ये 2 विकेट घेऊन धावा दिल्या 6. नाव अजित सिंग या लेफ्ट हँड डावखुरा बॉलर आहे. चांगली गोलंदाजात राहिले. 4 ओव्हरची मॅच. तिसरं ओव्हर टीम कडून आपलं पहिलं टाकण्यासाठी अजित सिंग आणि समोर खेळण्यासाठी आकाश लखन. चांगली बॅटिंग केली. चांगली दर्जा चौकार ठोकून पहिली मॅच मध्ये षटकारून दणदणीत खातं खोडून दिलं होतं याच आकाशने. तो स्ट्राईक वरती खूप दूर होता स्ट्राईक पासून. आता स्ट्राईक आहे. ओ माय गॉड. नो बॉल. बीमार टाकला. जेल घेऊन फायदा होणार नाहीये. नो बॉल. 1 धाव म्हणजे 2 धावा मिळ. अंपायर किती? 2 धावा. एकच ना नियम. येस थँक्यू सो मच. म्हणून म्हटलं धावा किती. जोपर्यंत ऑफिशियली सांगणार नाही तोपर्यंत आम्ही बोलणं चुकीचं होईल. फक्त आम्ही सांगलं देश आंतरराष्ट्रीय मध्ये नियम बदलले. जेल पकडलं नो बॉल वरती तर पळून काढल्या धावा देत नाहीये. दिल्या जात नाहीये. आंतरराष्ट्रीय मध्ये क्लीन बोलणं चौकार पहिलं दे जायचं. त्याच्यानंतर मात्र नियम मध्ये बदल झाला. फक्त धाव म्हणलेला 1
नो एक्स्ट्रा रन, नो बॉची. पुढला चेंडू पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. त्याला सुपर हिट करण्यासाठी सुपर बॅटर आकाश. लखन हवेमध्ये चेंडू फ्री हिटची झेल पकडून फायदा होणार नाहीये. फ्री हिटचा बॉल, रनआउट मिळेल जरूर. दूर आहे का? डेफिनेटली पाहायला राजेश रावल आसमानात ही आणि फ्री हिटला रनआउट असतो. बरोबर अचूक निर्णय दिला राजेशने. राजेश रावल इज अंपायर. सुनीलच्या जागी जे ऑफिशियल अंपायर या स्पर्धेमध्ये आहेत, काही वेळेसाठी मात्र त्याच्या जागी अंपायर घेतात. कडक सटीक निर्णय दिला रनआउट. तो मान्य करताना आकेशने धरला सरळ तंबूचा रस्ता. पकडला जाताना चांगली बॅटिंग करत होता आतापर्यंत. एक चौकार, एक षटकार, वैयक्तिक 14 धावांचे योगदान. 24 धावा आणि 4 गडी बाद. इसरार मागच्या मॅच मध्ये विशेष करू शकणार कारण चेंडू मात्र कमी मिळाले होते इसराला. आता संधी आहे कारण पहिला तिसरा ओव्हर अजूनही पाहिलं तर या ओव्हर मध्ये फक्त एक चेंडू झाले. फ्री हिट मध्ये आलेली दुसरी धाव करताना रनआउटची विकेट अति मोस्ट इम्पॉर्टंट. काय चेंडू फेकले होता लाजबाब. त्याचं संधीचं सोनं करताना रनआउट केलं. मनोज चव्हाण यांची चपलता पण पाहायला लागली. त्याचं ओव्हर पाहिलं, त्याचं विकेट मध्ये घेतलेलं ओव्हर, त्याची बॅटिंग चालते. कॅप्टन सेट ऑन द फायर. लिडिंग फर्म बद्दल आपला चेहरा मात्र दाखवताना इतरांना इन्स्पायर करताना स्फूर्ती स्थानीय आहे कॅप्टन मनोज चव्हाण. गुड जॉब. विकेट कीपर ॲज विकेट कीपर, बॉलर ॲज बॅटर. सुपर परफॉर्मन्स. गतीमध्ये परिवर्तन केलं, त्याच्यानं लाभ केलं. बेहतरीन स्ट्रोक यार. पहिल्या मॅच मध्ये कमी चेंडू भेटले होते, विशेष शार्प सोडायला मेंटलीने. पण या मॅच मध्ये बॉल आहे ते बॉल जसा पहिला मिळाला हा बॉल घेत त्याला लॉप केलं. आला षटकार. बॅट मधून ईशाच्या खातं खोलतो दणदणीत. धावसंख्या पोहोचते 30 वर. तपर्यंत पहिला 2 चेंडू समजवण्यासाठी इथे अजित सिंगला. नाईस नेम अजित सिंग. डावखुरा गोलंदाज. 3 डावखुरे गोलंदाज आहे ऐरोली कोलवडा टीम मध्ये खेळताना. पहिला मीत डावखुरा गोलंदाज अजित. तिसरा हितेश कोटकर, very experienced man bowler. Hitesh Kotkar is the third left-hand bowler in this team. Low pull touch flick of the wrist was stop on the short square leg Meet. Super bat, super fielding. बॅट मधून मात्र उदयास आलाय मित. मागच्या जे हप्त्यामध्ये झालेले श्रीकृष्ण मित्रमध्ये त्यामध्ये काय बॅटिंग केली होती. 7व्या क्रमांकावर थोडा लेट आला. वरच्या क्रमांकात मॅचला फिनिश करू शकला असता. 3 षटकार ठोकले होते त्या स्पर्धेमध्ये मितने. 31 धावा पोचल्या गेल्यात या मॅच मध्ये. आता बॅटिंग करताना जय बालाजी रबाले टीम. बॅट थोडीशी लेट आली पण परफेक्टली मिळालं कलेक्शन, पण जाईल हातामध्ये. गुड कॅच. कॉट अजिंक्य डिस्पेअर लेग. बॉल बाय अजित सिंग. विकेटचं पतन होतं इथे 5व्या. अर्धा संघ आहे तो तंबूच्या दिशेला. धावा आहेत 31. आकाश, विवेक, अफ्रिदी, जेतू आणि आता अक्रम खान. दोन्ही बंधू बाद केले अर्ध संघ तंबूत. काय बॉलिंग त्याने सटीक कॅप्टनशिप. गुड कॅप्टनशिप बाय मनोज चव्हाण. हँडलिंग ऑफ द बॉलर प्रॉपरली. कोणत्या क्रमावर कधी कोणत्या बॉलरला आणावं, कोणतं प्लेसमेंट फिल्डिंग कुठे सजवावं. कारण त्याने पहा चिंगीला आतमध्ये ठेवलं. त्याने पाहिलं थोडस चिंगीच्या जागी आपण सोहनला ठेवूया. एक चांगला निर्णय घेतला सोहन. त्या संधीचे सोनं केलं सोहन जोशी. सोहन सूर्यवंशी माफ करा. अतिशय दर्जेदार झेल टिपला होता आणि काय दर्जेदार फिल्डिंगचा आपला नमुना पेश केला होता त्यांनी. धावा 31. तिसरी मॅच आपल्या भेटीला. दोन्ही टीमने एक मॅच जिंकल्यात. आता 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिले बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गेलं आणि तिथे 31 वर 5 सध्या स्थिती आहे जय बालाजी रबाले टीम. अजित सिंग. ओ माय, कथा हवेमध्ये फिरवला तर बॉल, चेंडू होतो फरार. व्हॉट अ कडक शॉट. बेहतरीन स्ट्रोक. उमाशंकर. दोन्ही नाव उमाशंकर. आणि यावरचा शेवटचा बॉल आहे. तिसरं पगिती पथावर चौकार आलाय. आकार देताना उमाशंकरने पहिला बॉल आहे फ्लिक ऑफ द रिस्ट बिटवीन द डीप स्क्वेअर लेग अँड मिड विकेट मधून काढला. एक सनसनीत अगदी गोळीच्या वेगाने हा झाला सरळ सीमेरेषेच्या बाहेर चौकार. चौकाराने खातं खोलतो उमाशंकर.
शंकराचं अतिशय जबरदस्त नाव. देवी उमा, त्याच्यानंतर शंकर, उमाशंकर अशी दोन्ही नाव एकाच नावामध्ये. आणि तोच उमाशंकर दणदणी खातं होतं. बायचा इशारा आमचा दशरथन चेतन पाटील, थँक्यू सो मच. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाले. धावसंख्या निश्चित चांगल्या, विकेट मात्र अगदी पत्त्याच्या बंगल्यापण कोसळल्यात. 5 गडी बाद झालेले आहेत. 36 धावा, 12 धावांच्या सरसरीने धावा चोपल्यात. पण अर्धा संघ जवळजवळ 5 गडी तंबूच्या आश्रयाला. आता ही पार्टनरशिप बिल्ट होणे सावरसाठी खेळणं ईशार आणि उमाशंकरला. कारण षटकारानं ईशानने खातं खोललं तर उमाशंकरनं चौकानं खातं खोललं. 7 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. 6 मध्ये किती मिळतील? 15-16 जेवढ्या मिळतील तेवढ्या मात्र कमी पडू शकतात. एकदम मजबूत बॅटिंग लाईनअप आहे ऐरोली कोलीवाडा टीमची. अभि चांगला खेळतो, भन्नाट फॉर्म मध्ये त्यांचा कॅप्टन मनोज चव्हाण. मीच बॅटिंग उद्या चालले. निश्चित सोहन सूर्यवंशी द बेस्ट बॅटर. त्याच्यानं चिंगीला आहे मी विसरणार नाही. तो ये अगदी मध्यात येऊन सोपे फटकेबाजी करतोय. चला पाहूया. सेट करणार ओढ टाकण्यासाठी जबाबदारी दिली सोहन जोशी. हाही बॅटर आहे. फसला फटका, डाऊन द बॉल. इजी कसा घेतला अभिनय झेल. आणि इथे संपला खेळ. इसरार एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा इसरारनं प्रयत्न केला. टॉप एज लागले आणि तिथे इनसाइड सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अभि जोशी कुशल चपल क्षेत्रक्षण छान झेल टिपताना शरीर पण दूर होतं पण हात पोचवलं. पिचिंग केलं, बॉल पते झेल केली. येस, आमचे परम मित्र निखिल पाटील, आपलं सरसे स्वागत आहे. जेव्हा जेव्हा राजीव स्पोर्ट्स अकॅडमी तेव्हा तेव्हा निखिल पाटील आम्हाला सन्मान येण्याची आज कॉमेंट्री बॉक्स बोलण्याची संधी देत आहेत. त्याबद्दल त्यांचं आम्ही नेहमीच ऋणी आहोत. विघ्नेशच्या साथीने त्याचं आगमन झाले. आपलं सरसे स्वागत आहे निखिल. चांगला गोलंदाज. अरे सी गोटीमध्ये सातत्यानं काय गोलंदाजी राहिली आहेत. स्लो वन, त्याच्यानंतर यॉर्कर किंग म्हणून त्याची ओळख आहे. अशा बरे आणखी एक झटका बसला. इसरार बाद झाल्या 6व्या गाडीच्या रूपाने. 6 गाडी बाद स्कोर आहे. आता 36 धावा. 5 चेंडूचा खेळ. सेकंड मॅचचा पहिल्या इनिंगचा शिल्लक. बॉलिंग मार्क वर सोहम जोशी. नवीन बॅटर विशाल. ग्रेट बॉलिंग. कधी कधी परिवर्तन केलं. इंटू संधी आहे परंतु असा रोखण्याचा प्रयत्न केला ना तर कदाचित अंपायरचा निर्णय नाबाद आणि तो सॉरी म्हटलं. ही क्रिकेटची जेंटलमॅन गोष्ट मात्र सांगून जातोय सोहम जोशी. सबकग्रस्त कसं अडवण्याचा प्रयत्न त्यांनी डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न केला. कारण माझ्या चुकीमुळे थोडा अडथळा निर्माण झाला. असा अडथळा जर बॅटिंगने केला ना तर बॅटरला आउट दिला जातो. फ्लिक ऑफ द टो ऑन द बॅट. बॅटला चटका लावून सरळ जातो. ब्रश होऊन जातो. विकेटच्या पाठीमध्ये सिंगल मिळेल. स्ट्रोक वरती 38 धावा लागतात स्कोर वरती. 3 चेंडूचा खेळ. पहिला इनिंग, 4 ओव्हरची मॅच. बॅटिंग करण्याचा आमंत्रण. स्कोर आहे 38 धावा. 6 गडी बाद 38. 38. शेवटचा ओव्हर हाताळताना टीम कडून सोहम. व्हेरी गुड बॉलिंग. क्लेवर बॉलिंग इनटू द परफेक्टली ब्लॉक ऑफ साइड ऑफ स्टंप. बीट टू द बॅट्समॅन. बॅटरला बदल इथे चकवला गेले. स्ट्राईक वरती पाहिला तर उमाशंकर चौकारे दणदणीत खातं कोळलं. त्याच्यानंतर मात्र 3 चेंडू अवघे सिंगल आले त्याच्या बॅटमधून. इथून 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 बॉल टू गो. 4 ओव्हरची ही मॅच आहे. 4था ओव्हर. फटका फसले काय पण प्रॉपर हिट. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ अनबिलिव्हेबल टायमिंग बाय उमाशंकर. हिट ओव्हर द लॉंग ऑफ. षटकार. 44 षटकारांमध्ये मात्र झपकन पोहोचताना जय बालाजी रबाले. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल. चल चेंडू गायब झाला तर चेंडू पूर्व. टॉस साठी आम्ही नेक्स्ट मॅच दुपारच्या सत्रातील पहिली मॅच शेअर फाउंडेशन गावदेवी ऐरोली. सातत्याने कुमार तुर्बे असं नाव असतं पण यावेळी गावदेवी ऐरोली खेळताना दिसेल. सीआर फाउंडेशन मध्ये त्यांचा मुकाबला आहे. घनसोली 11 घनसोली. प्लीज टॉस साठी या.
प्रीतम पाटील सीआर फाउंडेशन गावदेवी ऐरोली टीमचा कॅप्टन उपस्थित. मी विनंती करतो घनसोली 11 घनसोली टीम कॅप्टन निखिल विशाल रितेश दीनानाथ पाटील यांची हजेरी अगोदर लागले. सरचे स्वागत आहे. भीम लास्ट बॉल शेवटचा बॉल 44 धावा 6 गडी बाद. शेवटचा बॉल पहिली इनिंग तिसरी मॅच. दर्जेदार क्रिकेट 5वं पर्व दोस्ती ग्रुप 2026 कश्मकश क्रिकेट अँड बॉल मध्ये बॅट अँड बॉल. ओ माय गॉड अपोली गेल मध्ये ताव मारताना एक बाजू लॉंग ऑफला दुसरी बाजू लॉंग ऑफला खेचताना 20 क्षेत्रामध्ये डाट द सुपर स्ट्रोक बाय उमाशंकर 50 धावा. व्हॉट अ बॅटिंग ॲट कडक. अपोली टाकल्या पूर्णपणे इनसाइड जरा बाजूला झाले दोन्ही पाय आणि या दोन पाय बाजूला करताना मात्र सरळ 2 उत्तुंग षटकार. धावसंख्येला आकार दिला उमाशंकर. ताबडतोब खेळी खेळताना जय बालाजी रबाली 50 धाव पोहोचण्याचा आणि टार्गेट सेट केलं. बरोबर 51 चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आम्ही दोन्ही कॅप्टनला इथे सन्मानाने आमंत्रित करतो. टॉस का बॉस सीआर फाउंडेशन गावदेवी ऐरोली ही खेळताना दिसेल. घनसोली 11 घनसोलीच्या विरुद्ध दोन्ही कॅप्टन येतील टॉस घेतील. एक इनिंग ब्रेक नंतर असा सातत्याने आम्ही नियम ठेवले. कंपल्सरी ड्रेस कंपल्सरी चेस. तदनंतर चेंडू हरवल्यास किंवा फुटल्यास नवीन चेंडू पुरवला जाईल. एक इनिंग नंतर आम्ही नेक्स्ट मॅचेस निलेश आलेले कॅप्टन सीआर फाउंडेशन गावदेवी ऐरोली. ते मी विनंती करतो घनसोली 11 घनसोली टीम कॅप्टन टॉस साठी या. सरचे स्वागत आहे निलेश. ₹1,00,000 प्रथम पारितोषिक रोख कॅश आणि चमचमत ट्रॉफी. ते ट्रॉफी सर्व पुरवल्याबद्दल मी पुन्हा एकदा या ट्रॉफीचे पुरस्कर्ते वैभव अशोकजी पाटील यांची विशेष आमच्या मंडळाच्याकडून आभार व्यक्त करताना त्यांचे ऋणी आहोत. आणि स्पर्धा दोस्ती ग्रुप दोस्तीतील दुनियातल्या राजे माणसं आहेत ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्या भेटीला मिनेश पाटील असेल, आशिष पाटील असेल, अमोल पाटील, अक्षर पाटील, सुनील पाटील, हेमंत पाटील, राजा पाटील, किशोर पाटकर, कैलास पाटकर, चितिन पाटील, प्रशांत चव्हाण, प्रणित पाटील, उमेश पाटील, सलमान सय्यद, वैभव पाटील, यश मडवी या मैत्रीचा दोस्तीतले हे हात. चला दोन्ही कॅप्टन विशाल कॅप्टन कुल सरचे स्वागत आहे. विशाल कोणच्या आपल्या कोणाच्या शुभ असते आदरणीय उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेऊन नेक्स्ट मॅच सरचे स्वागत आहे. विशाल दोन्ही टीमच्या कॅप्टन बरोबर टीमला आमच्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. दोन्ही दिग्गज विशाल ज्याने खऱ्या अर्थाने घनसोली 11 घनसोली मध्ये कायम मात्र हे सातत्याने खेळताना दिसते. त्याचं सर्व श्रेय जाईल विशालला. कारण टीम त्याने अजून तशीच्या तशी ठेवलेली आहे. तिला बिखरून न देता तिला स्थिरता दिली आहे. त्याच बाबतीत निलेशच्या बाबतीत तसं म्हणता येईल. सातत्याने ही टीम आता शेअर फाउंडेशन गावदेवी ऐरोली नावाच्या खेळताना दिसेल. दोन्ही कॅप्टन आहेत उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करून घेतो टॉस. औचित्य सीझन 5 दोस्ती ग्रुप प्रेझेंटेड दोस्ती चषक 5वी मॅच आहे. पहिला जो फेरीतला मॅच 5 टॉस झाले स्विंग केलेले उमेश निलेश वन द टॉस. शेअर फाउंडेशन गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन निलेश भोईर ऑन द टॉस. हा मुकाबला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. त्याचे टॉस झाले 5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतले जे सामने होते ते 5 ओव्हरचे, दुसऱ्या फेरीतले 4. अर्थातच आपण मॅच दुसरी पाहतोय ज्याने एक मॅच जिंकलेले. तिसऱ्या फेरीमध्ये लढताना दुसऱ्या फेरीला इथे सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात समले उत्तरामध्ये लक्ष्य मते समोर आहे 51 धावा. पहिल्या मॅच मध्ये 41 होते ते बनवले होत्या. मनोज चव्हाणचे ते बॅट मध्ये तुफानी चालली होती. कॅप्टन लिडिंग फ्रंट करताना याला अभी का मॅच मध्ये दोन्ही जोशी बंधू टू ब्रदर जोशी ब्रदर ऑन द ओपनिंग पेअर ऐरोली कोलेवाडा टीम कडून माता येते 51 धावांचा पिछा करण्यासाठी. आणि पहिला मॅचचा हिरो 30 धावा 4 विकेट. पहिल्या मॅच मध्ये एक झेल तो आफ्रिदी खान बॉलिंग मारतो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिला बॉल.
पहिल्याच फटका जिथे गॅप आहे, गॅप मध्ये पोहोचेल का? डेफिनेटली त्याचा भाऊ पोहोचलाय. ओ माय गॉड, व्हेरी क्लोज डिसिजन, पण अंपायर सेड इज अ सेफ टू द बॅट्समन. व्हेरी क्लोज. काय दौड लावली होती हिज ब्रदर इकराम खान. इकराम खान त्याचा बदल स्वतःच्या भावाला मध्ये चौकार होऊ दिला नाही स्ट्रोक वरती. चांगला फटका होता अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह केलं होतं अभिने. पहिला चेंडू खातं खोललं, 2 खातं खोलून दिलं ऐरोली कोहलीवड आपल्या टीमला 2 लक्ष 51 4 ओव्हरची मॅच. पॉइंट कव्हर, व्हेरी क्लोज. वाईडिश सिलिमिडा त्याला अजून फाईन करताना प्रीती. एक्झॅक्टली शॉट एक्स्ट्रा कव्हर, सिलिमी डाऊन, शॉट स्पेअर लेग. फटका चांगला, आता मात्र रोखणं मुश्किल आहे. टप्पा जाईल दणदणीत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहुण्याला केलं सलाम. आला चौकार, 4 रन. 2 चेंडूचा खेळ मात्र झाला सणसणीत सुरुवात करताना. आता अबी दुसऱ्या एंड मध्ये आपण पाहतो. सोहम जोशी इज ब्रदर. दोन्ही जोशी बंधू बने मात्र बॅट चालताना आता अबीची सुपर बॅटिंग आहे, सुपर बॅटिंग. अजून आम्हाला आठवतं जेव्हा ऐरोली प्रीमियर लीग, ऐरोली कोल्हापूर प्रीमियर लीग तिथे पहिल्यांदा आम्ही पाहिलं होतं अभिला, जेव्हा त्या आईच्या नाव मात्र टी शर्टच्या पाठीमाग सन्मान देताना. वाटा लवली शॉट यार. बेंड केल्या स्वतःचे 2 पाय, त्याच्यानंतर ड्राईव्ह केलं होतं. पॉइंट कव्हर तिथे घोषांकित क्षेत्र सिंगल देऊन जायला बिला तो पोहोचतोय. सिंगल 7 वर, टीम 7 वर. लक्ष 51 4 ओव्हरची मॅच. तेरचोक भामन जवळपास 13 धावांच्या सरासरी अस्किन रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच अँड रीच टू द सेमीफायनल. फटका जोरदार हवेमध्ये, उंची प्रॉपर, इलिमिनेशन प्रॉपर, इज गॉन. सुपर्ब स्ट्रोक बाय अभी जोशी, सेट ऑन द बॉल. षटकार. काय बॅटिंग यार, नजाकत पा त्याचा फ्लो परफेक्टली फ्लिक ऑफ द रिस्ट मध्ये ते ताकद अँड यूज परफेक्टली द बॉटम मॅन अँड वेंट टू द एक्झॅक्टली इन द फ्रंट ऑफ द कॉमेंट्री बॉल. षटकार. 6 धावसंख्या दणदणी पोहोचतो 13 वर. ज्या धावाची धावगतीची आवश्यकता प्रत्येक ओव्हर मागे, षटका मागे, ती धावा मात्र आली 13. 51 मागडा ठरवताना ब्रेक, जोरदार हमला बोल. फक्त 2 क्षेत्रक्षण मात्र 38च्या बाहेर. त्याचा पुरेपूर दैन्याला भेदताना, त्याचा पुरेपूर फायदा उठवताना अभि जोशी तुटून पडलाय अभिरिती खानच्या पहिल्याच ओव्हर मध्ये. ओ माय गॉड, इनफिल्ड चिट करताना, त्याला भेदताना कव्हर पॉइंटच्या मधून आणखीन एक चांगला फटका. थ्रो फेकली जाईल तोपर्यंत 1 नाही तर 2 मध्ये रूपांतर केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 15 धावा आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. खर्चिक ठरवताना जोरदार हमला बोल. पहिल्या मॅच मध्ये हिरो 4 विकेट टब्बल घेतल्या. 30 धावाची बेहतरी, 1 झेली त्याच्या नावी केला होता. डिक्लेअर प्लेअर द मॅच बाय आफ्रिदी खान. पण इन दिस मॅच व्हेरी कॉस्टली. वळवलं स्वेलिंगला, क्षेत्ररक्षण खाली, तिथे पोहोचेल का? डेफिनेट त्याचा भाऊ पोहोचला. इकराम खान खडबड झाली आहे, फंबलिंग झाली, त्याचा फायदा उचलताना आणखीन 2 धावा. मागडे षटक, तब्बल 17 धावा. खणखणीत सुरुवात. 51 जिथे अपेक्षा आहे कोणत्या कॅप्टनला, कोणत्या सलामी कडून हीच अपेक्षा असते का असे दर्जेदार 38 ला भेटताना आपण हा टीमचा आघाडीवीर दिसावा. तो आघाडीवीर सलामी दिसताना, चोख कामगिरी बजावताना पहिल्या ओव्हर मध्ये ठोकल्या आफ्रिकेच्या विरुद्ध 17 धावा बिनगडी बाद. जमलेल्या आमच्या लाडक्या उपस्थित प्रेक्षकांचे दोस्ती ग्रुप मित्रमंडळ सरसे स्वागत आहे की स्कोरच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पाहताना त्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 1 लाख प्रथम, 50,000 द्वितीय आणि चमचमत या ट्रॉफी. प्रत्येक मॅच साठी ट्रॉफीज आणि हरणारा जो टीम आहे त्याला आम्ही सन्मानाने निरोप देताना सन्मान चिन्ह देऊन मत निरोप देतोय. ही खासियत आहे दोस्तीची. दोस्ती ग्रुप मंडळानं 5व्या वर्षामध्ये पदार्थ एक झकास, तोच उत्साह, तो दिमागदार सोहळा आपल्या पुढे याही वर्षी आणलाय. आणि तिथे पहिला दिवस, तिसरी मॅच, त्यामध्ये 51 बनवायचे आहेत. पहिलं सनसणीत उत्तर दिलं अभिजित, 1 चोपेट फटकेबाजी, 17 धावा वसूल. आता गौरव मॅच मध्ये जर कमबॅक करून विकेट काढावं लागतील गौरवला या ओव्हर मध्ये. मिस्टर मिक स्ट्रोक, बॅट अगोदर, टाइमिंग चान्स, रन आउट डायरेक्टली. नो नो, व्हॉट अ लवली उमाशंकर. जिथे तिथे उमाशंकर. कारण शेवटचा ओव्हर 5वा 6वा चेंडू षटकार, त्यामध्ये झेप घेतली उमाशंकरच्या. त्या षटकाराने 50 वर. आता जिथे विकेटची आवश्यकता उमाशंकरचा डायरेक्टली हिट अँड सोहम जोशी गोल्डन डक नाव कॅप्टन इन केले मैदानाच्या. पहिली मॅच रोख ₹500 किताब, पारितोषिक
सन्मान्य मसुदेजी पाटील जे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी इथे उपस्थित होते आणि मॅच पाहत होते तेव्हा 3 विकेट हॅट्रिक घेताना जसं पाहिलं तेव्हा खिशातून करकरीत 500 रुपयाची नोट काढताना पाठ ठोपवताना त्याला पारितोषिक दिलं मनोज चव्हाणला. आदरणीय वसुदेव पाटील याने कॅश दर्जेदार 30 धावा त्याचा हॅट्रिक. पहिला मॅचचा हिरो होता मनोज चव्हाण, तो आता इन केले. 17 पहिली विकेट पडले. लक्ष 51 50 men loss of the 1 wicket now just into the pavilion and golden duck directly hit square leg वरून आला झपाट्याने चेंडू फेक डायरेक्टली ईस्टर्नवर धावून आली उमाशंकर. ग्रेट जॉब. क्लासिकल फटका पण तुपा. एक विकेट गेल्यानंतर काय चित्र पाहता. विकेट तर पडला आता मॅच मध्ये कमबॅक ज्याने अक्षरशः आफ्रिदी खानच्या विरुद्ध जोरदार हमला बोल केला. तब्बल 17 धावा फटकावल्या होत्या. त्या बॅट्समॅन अभिला मात्र अचूक झेल टेकताना झेल टिपला गेला. थोडस मागे जितूने कॉट जितू बोल बाय विकेट गौरवच्या नावी. पहिली विकेट पहिला रनआउट पण स्वतःच्या नावावर पहिली विकेट गौरव घेऊन द्या. 2 चेंडू 2 विकेट आले. मॅच मध्ये कमबॅक करणार ओव्हर ठरतो काय. पहिल्या खर्च वर झाकण्याचा प्रयत्न करताना गौरव जय बालाजी रबाले कडून आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके अग्री कोहली स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशनचे सर्वा अनिकेत म्हात्रे यांचं आगमन होते. सरचे स्वागत आहे. आदरणीय सामाजिक व शैक्षणिक असो क्रीडा असो अक्षरशः अग्रेसर होताना एक कणखर नेतृत्व दिले. युवा नेतृत्व आदरणीय अनिकेतजी म्हात्रे. ओ माय गॉड. हो इथे गलछंती लागले पहा. जिथे बिनगडी बाद 17 तिथे 3 गडी बाद आता 17 अँड बॉलर गोज टू द हॅट्रिक नाव. सरस स्वागत आहे. क्रीडा शैक्षणिक असो सामाजिक किती उपक्रमामध्ये अग्रेसिव्ह भूमिका जे राहिले आणि तरुणाच्या गळ्यातली ताईत करण्याचं उद्याचं भविष्य सांगणारं नेतृत्व येतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं करूया आपण अगदी शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागतम सुस्वागतम अनिकेतजी म्हात्रे. दोस्ती ग्रुप 2026 पर्व 5 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे भावेजी पाटील जे तलेवेचे आहेत. भावेजी पाटील तेवढ्याच मनाने आपलंही सहर्ष स्वागत करतोय. असे 2 युवा नेतृत्व आमच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने या शोभा जी आहे व्यासपीठ ती खऱ्या अर्थाने मात्र वाढेल. कधी पुढे न येता सातत्याने पाठिंबा म्हणून सपोर्ट तरुणांना देणारे पाठबळ आहे. अग्री कोहली स्पोर्ट्स असोसिएशनचे एस भावेजी पाटील अनिकेतजी म्हात्रे आपलं सरसे स्वागत आम्ही करतो. स्वागतम सुस्वागतम. खूप खराब आता मात्र बॅटिंग करताना तीन गडी बाद 17 तिथे 3 गडी बाद 17 बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आयुष अवे फ्रॉम द बॉडी सुपर बॉलिंग वरेल पण वाईट. हेलो इट्स वाईट. ओ माय गॉड. क्रिकेटची अनिश्चितता पहा. यासाठी क्रिकेटला पूजलं जाते. अक्षरशः मध प्रेम व्यक्त करतात. अक्षर वेळ लावतो तुम्हाला सर्व म्हणून तर या अनिश्चितता पहा. जिथे 1 गडी बिनगडी बाद 17 तिथे अवस्था पहा. तिथे 4 झटके 17 वर 18 वर. कारण एक वाईट मिळाली पण कमाल केली यार. कमबॅक करणारा ओव्हर. पहिले ओव्हर अतिशय तुटून पडला होता. खास करून अभि जोशी आफ्रिदी खान सारख्या एक हुकमी एक्क्याला त्याने अक्षरशः पिच काढताना तेव्हा हमला बॉल करताना 17 धावा चोपल्या. त्याच्यानंतर पहा या दुसऱ्या ओव्हर मध्ये वेल कमबॅक करून देताना गौरव जय बालाजी रबालेसाठी पहिली विकेट दुसरी विकेट त्याच्यानंतर तिसरी विकेट. पहिला रनआउट 2 त्याच्या अति वाईट. त्याच्यानंतर विकेट. हॅट्रिक होऊ शकली नाही पण इम्प्रेस सोडले. कारण 2 विकेट लगातार 3 विकेट एक रनआउट घेतल्यानंतर त्याने वाईट टाकला. त्यामुळे हॅट्रिक मात्र नाही. या ओव्हर मध्ये आता 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 बॉल टू गो. मीत भोईर बॅटिंग केले. मीतला पण दर्शवायला लागेल पुन्हा एकदा. बॉलिंग तर आपण करतोय परंतु हा मीतला आम्ही पाहिलंय श्रीकृष्ण मित्र मंडळ काय बॅटिंग केली यार.
3 उत्तुंग षटकार मॅच गेली होती पण मने जिंकली होती मीतने त्यावेळेला. फटका चांगला येस ती खेळी अधुरी होती. आता जी रुतलेली आहे नाव त्या नावला मी झकासपणे कसं बाहेर काढतो बा. आले आले सांगितलं षटकार. चला अंपायर काय निर्णय देतील. कमरेच्या वरती कदाचित भीमर होईल का बातचीत केली जाते. राजेश रावल बरोबर चितन पाटील मुख्य मंचावर. इस बॉल इज अ फेअर डिलिव्हरी षटकार मिळेल ही बॅटिंगची अपेक्षा आहे. पहा तेव्हा आला होता 6 वर तेव्हा आला होता 7व्यावर आता आलं 6 वर. पण तो हा बॅटर ना 4-3 मध्ये खेळताना निश्चित आवडेल कोणालाही आणि तो घेण्याचा त्याचा हक्क आहे. ही मॅच काढली ना तर निश्चित प्रमोट करतील बॅटरला. चौथी अखेर लास्ट बॉल शेवटचा बॉल दुसरा ओव्हर. आता धावसंख्येला आकार दिला जातो पोहोचते 24 वर. जवळपास 13 धावांच्या सरासरीने आता जवळपास त्याच धावगतीच्या जवळपास पोहोचले 24 वर. अटकलेली नाव पहिल्या षटकाने मात्र सरळ थोडा प्रेशर हटवला गेला मितने. लास्ट बॉल सुपर शॉट अलाउन द कार्पेट स्पेअर लेगला दिशा दिली. चेंडू जातोय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये मिलेट सिंगल. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथं जो होतो समाप्त. 51 धावसंख्येला उत्तर देताना तिसऱ्या मॅच मध्ये 25 धावा. काय मॅच चालली आहे. येणार 12 चेंडू आता 26 धावा. 13 धावांचे सरासरी बरोबर ऑलमोस्ट म्हणजे 51 होतं 13 आता एक्झॅक्टली 12 बॉल अँड रिक्वायर्ड 26. काय ओव्हर टाकले यार. 8 ओव्हरचं जर ओव्हर पाहिलं परंतु त्या ओव्हर मध्ये त्याने 4 विकेट 3 त्याच्या नावावर 1 रन आउटची विकेट. अतिशय दमदार व्यक्तिमत्व. तुम्हा सर्वांचे लाडके तरुणांची ताईत. येणाऱ्या तरुणांना एक वेगळं उज्ज्वल भविष्य देणारं हे नेतृत्व आहेत. आणि की जे मात्र त्यांच्या सोबत तलुली गावचे आणखी एक समाजसेवक आमचे भावेश पाटील हे मुख्य व्यासपीठावर आहेत. आमच्या या दोस्ती ग्रुपला आशीर्वाद देण्यासाठी खास करून व्यस्त कार्यक्रम त्यांचे पावलं इथे सन्मान्य आलेत. त्यांचं सरसे असं स्वागतम सुस्वागतम. 12 चेंडूने 26 जाऊया. पुन्हा जाऊया मॅच कडे. रोहित बॉलिंग मार्कवर समोर कॅप्टन फटका मारला पण हवेमध्ये चान्स होता का सीट गॉन. ओ माय गॉड तिथे बिल्टअप करणं भागीदारी जरुरी होते. हा फटका खेळणं मात्र कठीण फटका जरुरी होतं काय पण मॅच लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये कॅप्टनही आता मात्र परतलाय. 5व्या विकेटच्या रूपामध्ये कॅप्टन व्हेरी डिसपॉइंटेड. पहिली मॅच मनोज चव्हाण खेचली होती. हॅट्रिक घेताना 3 धावांची धुवाधार बॅटिंग. या मॅच मध्ये गरज होती तिसऱ्या क्रमांकावर ते थांबण्याची पण न थांबता मॅच लवकर फिनिश होण्याच्या नादामध्ये विकेट देऊन गेला. झेल तिथे टिपला नांगाच्या ठिकाणी. कॉट बाबू विक्रम ते इक्रम नावाचे 2 आहेत. इक्रम खान परंतु हा बालाने झेल टिपला. सोहन सूर्यवंशी बरोबर पाहिले 28 धावा जो काढू शकतो तो मॅच बनवू शकतो. आझाद खेळणे अजूनही ती मॅच आम्हाला आठवते जेव्हा बरोबरी केली होती. श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा अगेन्स्ट द आझाद एलिमर खेळणे या बॅटर्सने ते 28 चोपल्यात ना. या पहिला नित्य गरज आहे. जर भागीदारी जुळली तर मात्र मॅच घेऊन जाते. मानसिकता ही तय करेल निश्चित करेल. ज्यांची मानसिकता जर स्ट्रॉंग असेल तर मॅच घेऊन जाईल. हा ट्रॅक बॉल सोडून दिला. पिचिंग ऑफसाइड अवस्थेत मान हलवली आहे. चेतन पाटीलने सांगितले इट्स अ बाईट. एक्स्ट्रा 10 मिनिटे धावसंख्या आणखी पुढे जाते पोहोचते ती 26 वर. आता 25 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 11 गेंदे 25. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर मॅच गोइंग ऑन. दोस्ती ग्रुप मित्रमंडळ दोस्ती चषक सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी जीव तोड मेहनत घेताना 2 टीम कडून. व्हॉट अ संघर्ष. येस प्रेशर प्रेशर प्रेशर. किती जबरदस्त प्रेशर आहे पा. जसं बॅट्समन आणलंय खास करून आता पाहू शकतो आपण सोहन सूर्यवंशी अटॅकिंग अँड अट्रॅक्टिव्ह बॅटर. ती खेळी कोणी मात्र प्रेक्षक विसरणार नाही. ज्याने सोहन सूर्यवंशी ती बॅटिंग बघितली ना डेफिनेटली हार्ड मॅच त्यांनी सोपी केली होती. आझाद खेळणे इक्वल. आता मात्र बॅटला चुंबन घेतलं. बॅटला चुंबन घेतलं खूप गरजेचं असतं कारण मोक्याचा क्षण आहे. या मॅच मध्ये आणखीन आपण हिरो होण्याची हीच संधी आहे सोहन सूर्यवंशी. बॅटिंग कव्हर पॉइंटच्या वरून मारलेला फटका. सिंगल घेतली. सिंगल घेतली जाते. नितांत आवश्यकता सिंगलची.
सिंगल मिळाले, धावसंख्या पोहोचलेली आहे, स्कोर होती 51 धावांचं लक्ष, त्याचा पिछा करणं. तिसरं ओव्हर मैदानाच्या टाकताना बॉलिंग मार्कवर रोहित मीत षटकाराने खऱ्या दणदणीत त्याने खातं खोललं. दमदार अपेक्षा आहे. बॉलिंग तर टाकतो, बॅटिंग करावं लागेल. गाडी फसलेली आहे ऐरोली कोलवाड अक्षरशः मध्ये संघर्ष करताना. सोडून द्या पिचिंग डाऊन द लेग साइड. आणखीन वाईट एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा बॉल. आता धाव संख्या पुढे जाते. आणखीन 29 येणारे चेंडू आता आहेत 10 आणि जिंकण्यासाठी 23 धावा. सुपर मॅच यार. 3 वाईट टाकलेत आतापर्यंत. यश चांगली माहिती स्कोर म्हणून. करण गुटकर इज अ स्कोरर. हेलिकॉप्टर परफेक्टली यार. फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिकच्या सानी सिंगल किट. सिंगल अशा गलती करणार तर तुम्हाला माग पडेल. हलकीशी चूक मागात पडते. किती अलसपण दाखवलं होतं, तर पुरेपूर फायदा घेतला दोन्ही बॅटरने. सोहन सूर्यवंशीच्या बरोबरने काय धावला मीत भोईर. आजोबांचा ते ओव्हर ते क्रिकेट. जय गणेश मित ऐरोली, त्यामध्ये त्यांचे आजोबा पहिले ओव्हर हाताळायचे. त्याचे वडील त्याच्यानंतर टीम कडून पहिले ओव्हर हाताळतात. मुलगा त्यांचा हा पाहिला तर नातू पहिले ओव्हर टाकताना दिसतोय. क्रिकेटचे हेच वारसे चालवताना मीत आता बॅटिंग करावं लागेल मीतला. हेलिकॉप्टर पण प्रॉपर आहे का? सरळ हातामध्ये जाताना हो माय गॉड कुशल मेमेंटला मीत परतलाय. गरज होतं हेलिकॉप्टर मारण्याची, गरज होती का? पण डेफिनेटली होती, कारण प्रेशर वाढत चाललं होतं. सरासरी अस्किंग वाढत चालली, त्यावर गत्यंतर नव्हतं. फटका फसलाय. प्रॉपर लँड होऊ शकला नाही बॉल. हेलिकॉप्टर मारला होता एक्झॅक्टली सरळ स्ट्रेटला हा झेल. विकेट गॉड बाबू मनसगेन. इक्रम बाबू 2 वेळा झेल टिपताना अडचणी अजून वाढवलं जातं. 31 धावा लागल्या. आणखी 20 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आता 8 मध्ये 20. अजिंक्य मोहिते खूप मोठा नाव. मोहिते घराण्यातील अजिंक्य मोहिते येतात. अजिंक्य मोहिते. मॅच फसलेली आहे. मॅच मध्ये प्रेशर. 8 चेंडूचा खेळ आणि 8 मध्ये आता कंपल्सरी 20 धावा. कंपल्सरी रेस, कंपल्सरी चेस, दोस्ती ग्रुप, मित्रमंडळ हा स्पर्धेचे नियम. सोडून दिले. खराब चेंडू जरूर टाकले, पण प्रेशरवर त्यांनी विकेटी घेतल्यात रोहितने. तुम्ही मात्र विसरत जाणार का? एकही मोठा फटका नाही, एकही चौकार आतापर्यंत दिला, एकही षटकार खेचू दिला नाही. फक्त वाईट ही चिंतेची बाब ठरते या ओव्हर मध्ये. आता 8 चेंडू तेवढेच राहतील, पण धाव एक कमी होईल. आता 19 धावा. 32 झाल्या. 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू शिल्लक. सुपर स्ट्रोक. गॅप आहे. कव्हर फॉल्ट पे पोहोचेल का क्षेत्ररक्षण? वा बाय वा. व्हॉट अ फील्डिंग आहे. व्हॉट अ सेव्ह. वेट फील्डिंग. फक्त सिंगल यार. कमाल केली यार. जीव तोड याला म्हणतात संघर्ष. किती मेहनत घेतली पा. कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरून कव्हर पॉइंटला गेला. चौकार तर होऊ दिला ना. 3 धावाही वाचवल्या. ग्रेट फील्डिंग यार. फक्त सिंगल. आता 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये 18. सन्माननीय आदरणीय अनिकेत म्हात्रे आणि भावीजी पाटील यांचे समस्या चालले. फक्त सिंगल मिळते. 1 का 2? एकच ना. 1 का 2? 1 बॉल 1 बॉल. 7 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 18 धावा. 7 गेंदे 18 रन. रोहित कमजिंग बोर्ड राईट आर्म उर्द विकेट. फटका चांगला मैदानाच्या आत. अजून एक विकेट पडेल का? डेफिनेटली. व्हॉट अ कॅचेस विथ द बॅट. व्हॉट अ सुपर्ब. कॉट जीतू. एकी झेल ड्रॉप न करता सुरेख अशी कामगिरी. ही मॅच ओळखले झाले फिल्डरच्या नावावर. त्याने झेलच असे अफलातून घेतलेत. जे अशक्य होते ते शक्य. त्यामुळे बॉलरचा तो आत्मविश्वास तो वाढून गेला डबल. दोघींनी त्यांचा आत्मविश्वास वाढण्यामध्ये येत सुरेख झेल कारणीभूत आहेत. द बेस्ट फिगर. स्टँडर्ड वाढवणार फील्डिंग पाहायला मला झेल बालाजी रबाले या टीम कडून. खूप बिकट अवस्था. तिथे एक बिनगडी बाद 17. तिथे पहा अगदी पत्त्याच्या या बंगल्याप्रमाणे कसा डाव कोसळतो. जवळ त्याच्यानंतर 6 विकेट पडले. नंतरच्या 16 धाव मध्ये 6 विकेट. हीच क्रिकेटची अनिश्चितता. इज अ क्रिकेट इज अ गेम ऑफ द अनसर्टेन गेम ऑफ चान्स.
ज्याची निश्चितता कधी अनिश्चित असं असतो. कोणी 100% सांगू शकत नाही हीच जी पाटला काय तो 100% परफेक्टली जाईल. गणपती वाढली, विकेट घेतले इंटरव्हल आणि दूरदशा करून टाकली मॅच मध्ये. आपला मग कब्जा, आपला हक्क सांगायला सुरुवात केली. आता 6 चेंडू मध्ये बनवायचे, तब्बल 18 धावा, 6 गेंदे 18. समोर आता सोहन सूर्यवंशी, पहिली बॅटची कडा सिंगल. यंदा 5 चेंडू आणि 17. पहिली मॅच बनवली होती याच बॉलरने, विवेकने. बॅटिंग मध्ये काय करता आलं, बॉलिंग मध्ये करायला लागेल. आता नितांत आवश्यक आहे. 17 कंपल्सरी चेस. ऐरोली कोलिवाडा 2-3 फटक्यामध्ये काम तमाम करू शकतो सोहन सूर्यवंशी. तेवढी त्याच्यात मनगटात ताकद आहे. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला फटका जातो सीमेच्या वाचारण. हो मागा थोडा पुढे आणि टप्पा गेला सरळ मागे. 4 धावांसाठी चौकार. बाई का माझ्या मॅच मध्ये मोमेंटम आता मात्र शिफ्ट होते. पुन्हा एकदा 50-50 दोन्ही टीमच्या बाजूला. वॉट अ मॅच. आता 4 चेंडू आणि 4 मध्ये 13. वॉट अ मॅच यार. मॅच बनवल्यात सोहन सूर्यवंशीने. अगदी 28 धावा ठोकल्यात एका ओव्हर मध्ये मॅच जिंकून देण्यासाठी. फुल टॉस प्रॉपरली न येता टायमिंग फिसकलं. ओ मान सांगेल बाबू, जिथे पाव तिथे बाबू बाबू बाबू. तिसरा जल बाबूच्या हातामध्ये, तिसरा जल टिपले आणि खेळ मात्र झाला इथे समाप्त. उरली सुरली अशा तंबूच्या आसराला परतताना सोहम सूर्यवंशी बाद. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 13 धावा. 3-13. 3-13. हितेश कोटकर अनुभवी बॅटर, अनुभवी खेळाडू. 3 मध्ये 13. खूप व्यस्त कार्यक्रमातून आपण वेळ दिल्याबद्दल अनिकेत म्हात्रे, भावेश पाटील तुमच्या या वेळेसाठी जो आमचा सन्मान आपण बोलतो त्यासाठी थँक्स सो मच. खूप खूप आभार आहोत. दोस्ती मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक आपण पाहतोय. दोस्ती ग्रुप 5वं वर्ष. 1 लाख प्रथम, 50 द्वितीय. आणि तेथेच तरुणाची गळ्यातली ताईत येणारं उद्याचं भविष्य आहे. ज्यांना खरं नेतृत्व देताना आपले सामाजिक घटना, मग सामाजिक असो, क्रीडा असो, शैक्षणिक असो, तिन्ही क्षेत्रामध्ये मात्र अव्वल राहिलेले. आणि मात्र इथे मध्ये फटका त्या पहा सरळ हातामध्ये. आणखीन विकेट. मॅच कुठे होती, मॅच कुठे गेली पहा. विकेट पडल्यानंतर असं होणं स्वाभाविक असतं. विकेट गेल्या तिथे बिनगडी बाद 17. तिथे पहा 9वा गडी बाद होते 38 वर. आता जिंकण्यासाठी 2 मध्ये 13. आता मॅच फक्त हलकीशी चूक केली नाही ना विवेकने, तर मॅच मात्र दुसरी जिंकून त्यांची दारं उघडे होतील त्यांना सेमीफायनल खेळण्यासाठी. ते स्वप्न उरासे बाळगताना पहिली मॅच याच्या अगोदर स्मिथ 11 कोपरखंडे बलाढ्य संघाला त्यांनी नमवलं. आता दुसऱ्या मॅच मध्ये अगदी विजयाच्या जवळ, अजून मॅच फिनिश नाही. आता 2 मध्ये 13 आणि नवीन बॅटर अजित सिंग, डावखोरा बॉलर, बॅटिंग करताना उजा जस्ट लाईक द बिसन सिंग बेदी, जहीर खान, इजाज अहमद ऑफ द पाकिस्तान. अशा प्रकारे विजय भोईर असं करतो. उजातून बॅटिंग, डाव करताना बॉलिंग. 2. ओ माय गॉड, जी चूक करायची होती केली. आता संधी मात्र आले. वाईट प्लेसमेंट. 2च्या 2 मारल्यानंतर मॅच घेऊन जाईल. रॅपिड ने का टाकण्याची गरज होती मित्रा. आता 2 मध्ये 11 खूप वेळा झाल्यात. जय सानपाडाचा बब्या, तेजस पाटील हा कारनामा केलेत. अगदी धीरज भोईरने हा कारनामा केले. जोगाव येते किती जणांनी केलेले 2 बॉल 11 गेलेले मॅच. 1 मध्ये 1 कठीण असतो, पण 2 मध्ये 10-11 बनवलेत बॅटरने. काय प्रेशर त्यावेळी बॉलरकडे असतो. जी चूक नव्हती व्हायला होती नेमके मोक्याच्या क्षणी. आता मॅच मात्र बनवून घेऊन जाईल का, त्यासाठी बॅक टू गेट. 9 गडी बाद झाल्यात. शेवटची उरली सुरली 1 विकेट. 2 मध्ये आता 11. व्हॉट अ मॅच. दोस्ती ग्रुप प्रेझेंटेड 2026 सीझन 5 ऐरोली कोळेवाडा विरुद्ध. काय मॅच 51चं लक्ष मॅच बनली होती. सुरेख स्टार्ट, पण मॅच आता आले 2 चेंडू आणि 11 समोर खेळण्यासाठी. अजित त्या नाव मध्ये जीत मध्ये तब्दील करू शकतो. अजित एक 5 स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. 2 चेंडू आणि 11. बॉलिंग मार्क वर विवेक, समोर अजित फॉर अ शॉर्ट लेग. पण नियम आहे
सावली त्याचे पडतं का म्हणे तसे स्तब्ध राहायला लागतो पण सोडले ते पहा. चला असा प्रयोग नको. फॉरेस्टरला हटवलं गेलं इनसाइड सर्कल. तो आता उभा राहतोय. सिलिंग मी डाऊन 2 चेंडू 11. ओ माय गॉड संधी होती बॅटला लागून अंगावर. मॅच आता निसटते. आता 1 मध्ये 11. 1 मध्ये 11. आता चूक जर न केली तर सहज मॅच वर कब्जा सांगेल जय बालाजी रबाले. मॅच कुठे होती मॅच कसे फासे फिरले. घराचे वाशे फिरतात जेव्हा तुम्हाला अनुकूल परिस्थिती नसते तसे मात्र या टीमचे फासे फिरले. बिनगडी पर 17. आता 1 चेंडू 11. ओ माय गॉड बाहेरून मात्र एसटी बाकल गेली. ऑल आउट. पहिली टीम ऑल आउट. आपण जाऊया आणि सन्मान करूया. अतिशय अग्रिकोली स्पोर्ट्स असोसिएशनचे करता धरता तरुणांना वेगळं प्लॅटफॉर्म देणार हे संधी देणारे आमचे अनिकेत म्हात्रे आणि भावेश पाटील यांना करूया सन्मानित. क्रीडा असो शैक्षणिक असो राजकीय असो सामाजिक असो त्याच्यामध्ये अग्रस्थानी असणारे आणि येणाऱ्या पिढीला एक वेगळं स्वप्नांची पूर्तता करणारे नेतृत्व आहे अनिकेतजी म्हात्रे यांना सन्मानित केलं जातं. स्वागतम सुस्वागतम. भावेश पाटील गावचे खूप समाजसेवा केलेली आहे. अजून 9 तरुणांना एकत्र करण्याचे छान काम करतात. त्यांना वेगळी दिशा. शैक्षणिक असो हेही तेवढंच अव्वल दर्जाचे असे सामाजिक कार्यकर्ते आहेत. भावेश पाटील यांना सन्मानित केले जातं. कैलास पाटकर किशोर पाटकर ही भावांची जोडी. थँक्यू सो मच अनिकेतजी म्हात्रे आणि भावेश पाटील. वेळात वेळ काढून एक सन्मान आमच्या दोस्ती ग्रुपचा आपण वाढवला या व्यासपीठावर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमचे आम्ही अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतोय. धावती भेट पण ते सन्मान होणं आम्हाला सन्मान देणं हे मात्र केलं चूक काम अनिकेतजी म्हात्रे आणि भावेश पाटील. इथून मात्र ते रजा घेतात. थँक्यू सो मच. प्लेअर ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने मॅच जिथे फिरलेली होती आणि तो फ्रंटवर दिसला त्याच्या विकेटची गरज होती. ते विकेट त्यांनी तब्बल 4 काढले त्या ओव्हरमध्ये. मॅचचं फास फुलट अगदी फिरवले होते. चला सन्मान चिन्ह घेऊन आपण रजा घ्यायची.